जय शिवराय मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत 75% अनुदानावरती दिल्या जाणाऱ्या शेळी गटाच्या साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या योजनेच्या मार्गदर्शक सूचना आणि योजना कशा प्रकारे राबवली जाते, लाभार्थी, अटी, शर्ती, पात्रतेचे निकष, कागदपत्र आणि दिलं जाणारं अनुदान याच्याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर अशी माहिती घेतली होती आणि बऱ्याच मित्रांच्या माध्यमातून या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा याच्याबद्दल माहिती विचारलेली होती। याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला महापोकराच्या वेबसाईटवरती यायचे, ज्याची डायरेक्टली लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, किंवा याच्यासाठी अर्ज करण्यासाठीचा जो डॅशबोर्ड आहे त्याची लिंक सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। NDKSP DBTचं जे पोर्टल नवीन सुरू करण्यात आलेलं आहे, या पोर्टलवरून आपल्याला हा अर्ज करायचा आहे। आता या पोर्टलवरती आल्यानंतर बऱ्याच जणांना यापूर्वी सुद्धा सांगितलं आपण की लॉग इन करा आणि अर्ज करा, अशा प्रकारे ऑप्शन आहे। परंतु याच्या अंतर्गत आपण सर्वात पहिलं जर आपलं लॉग इन करण्यापूर्वी जर आपली नोंदणीच केलेली नसेल तर सर्वात पहिली आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे। आता नोंदणीमध्ये सुद्धा आपण यापूर्वी पाहिलं होतं की शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबातील लाभार्थी, ज्याच्यामध्ये विधवा असतील, परित्यक्त्या, घटस्फोटित किंवा भूमिहीन लाभार्थी असतील, त्या लाभार्थ्यांसाठीची नोंदणी आणि शेतकरी म्हणून नोंदणी वेगळी आहे। शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची गरज नाही, फार्मर आयडीच्या आधारे त्यांचा डायरेक्टली डाटा घेतला जातो। जे काही भूमिहीन लाभार्थी असतील अशा भूमिहीन कुटुंबातील व्यक्तींना मात्र याच्या अंतर्गत सर्वात पहिली आपली नोंदणी करावी लागते। आणि आपण जर नोंदणी केलेली असेल तर डायरेक्टली आपण लॉग इन करून अर्ज भरू शकता। परंतु आपली नोंदणी जर नसेल तर सर्वात प्रथम आपल्याला शेतकरी म्हणून भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीची नोंदणी करावी लागणार आहे। नोंदणीसाठी पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सक्रिय मोबाईल नंबर, आधार नंबर आणि जातीच्या अंतर्गत अर्ज असतील तर जात, अपंगत्व असेल तर अपंगत्व आणि विधवा परित्यक्ता असेल तर त्याच्या संदर्भातील प्रमाणपत्र लागणार आहे। भूमिहीनसाठी आपला भूमिहीन प्रमाणपत्र लागणार आहे। याच्यामध्ये मोबाईल नंबर आपल्याला सगळ्यात पहिला लिहायचा आहे। खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, त्याची जी काही बेरीज वजाबाकी काही जे दिलेलं असेल त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आणि OTP मिळवावरती क्लिक करायचे। OTP मिळवावरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर दिलेला असेल, जो टाकला असेल आपण, त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल। आलेला OTP टाकायचा आणि आपल्याला तो OTP व्हेरीफाय करायचा आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला खाली सत्यापित करावरती क्लिक करायचे। OTP टाकून सत्यापित केल्यानंतर आपल्याला पुढे रिडायरेक्ट केलं जाईल आधार नंबर टाकण्यासाठी। याच्यामध्ये लाभार्थ्याचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर आपल्याला एंटर करायचा आहे। याच्यानंतर आपण व्हेरीफाय कसं करणार आहे, बायोमेट्रिकनं की OTP न, ते आपल्याला क्लिक करायचे। आता आपण OTP न बायोमेट्रिक व्हेरीफाय करणार आहोत तर OTP न टाकायचे। याच्यानंतर आधार संलग्न मोबाईल नंबरवरती आपले OTP पाठवला जाईल। आलेला OTP टाकायचा आहे आणि OTP पडताळावरती क्लिक करायचे। OTP ची पडताळणी यशस्वी झाल्यानंतर आपल्याला दाखवलं जाईल OTP यशस्वी पडताळणी झालेली आहे। त्याच्यानंतर काय होणार आहे की आपलं आधारनुसारचं नाव, फोटो, ही सगळी माहिती, जन्मतारीख, लिंग दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन दिली जाईल पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इतर माहिती, ज्याच्यामध्ये पत्ता, आपला जो काही पत्ता असेल राहण्याचा, ज्या गावामध्ये आपण अर्ज करणार आहात, भूमिहीन म्हणून आपण जिथे लाभार्थी आहेत पोकराच्या अंतर्गत ते गाव असेल त्या गावाचा पूर्ण पत्ता द्यायचा आहे, राज्य, जिल्हा निवडायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे, त्याच्या अंतर्गत आपलं गाव निवडायचे, गावाचे कोड आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील आणि हे गाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 मध्ये असायला पाहिजे। पिनकोड टाकायचा आहे, जातीचा प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर, आपला जातीचा प्रवर्ग असेल तर जातीचं प्रमाणपत्र पुढे मागितलं जाणार आहे। अपंगत्वाची माहिती, अपंगत्व आहे का, असेल तर हो, नसेल तर नाही, असेल हो केलं तर त्याच्या संदर्भातील प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे। आता याच्यामध्ये पुन्हा एकदा खाली आपल्याला लाभार्थ्याच्या इतर निकषाची प्रमाणपत्र आहे का, घटस्फोटित असेल तर घटस्फोटाचं प्रमाणपत्र लागणार आहे, विधवा असेल तर पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि कुठलंही नसेल, फक्त आपण भूमिहीन असाल तर फक्त नाही म्हणून आपल्याला त्या ठिकाणी निवडायचंय। आणि जर इतर काही प्रमाणपत्र असेल, जसे की तुम्ही भूमिहीन आहात आणि घटस्फोटित आहात तर घटस्फोटित निवडायचे, भूमिहीन आहात, विधवा आहात तर आपल्याला विधवा निवडायचे आणि काही नसेल तर नाही म्हणायचे आणि असेल तर त्याचं प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे। भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीची माहिती, आता भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीची माहिती पुन्हा एकदा त्या ठिकाणी जिल्हा, तालुका आपल्याला निवडायचे आणि भूमिहीन प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे। तहसील कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेलं भूमिहीन प्रमाणपत्र आपल्याला याच्यामध्ये अपलोड करावं लागणार आहे। ते आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून हे करू शकता। आपला एक व्हिडिओ आहे त्याच्यावरती
की भूमिहीन प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा. जर पाहिलेला नसेल तर नक्की पहा, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची तुम्हाला लिंक देईल. ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पुढे जावरती क्लिक करायचंय. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे की आपली भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती म्हणून नोंदणी करायचं शेवट आपल्याला घोषणापत्र दाखवलं जाईल. मोबाईल नंबर जो दिलेला आहे तो, त्याच्यानंतर इतर जे काही कन्संट आहेत ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंतर्गत माझा आधार वापरण्यासाठी मी देत आहे. ते पेमेंट माझं आधार संलग्न बँक खात्यात होईल वगैरे कन्संट द्यायचे आणि या प्रकल्पाच्या अटी शर्ती मला मान्य आहेत म्हणून आपल्याला टिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या भरलेल्या नोंदणीचं पुनरावलोकन करण्यासाठी दाखवलं जाईल. नाव, मोबाईल नंबर, आपला पत्ता, जातीचा प्रवर्ग किंवा अपंगत्व हे सर्व दाखवलं जाईल. आणि हे बरोबर असेल तर आपल्याला नोंदणीसाठी पुढे जायचंय आणि चुकीचं असेल, संपादन करायचं असेल तर संपादन करू शकता. आता नोंदणीसाठी पुढे गेल्यानंतर आपली नोंदणी यशस्वी झाली आहे, कृपया आपली माहिती पूर्ण करा, अशा प्रकारे आपल्याला पुढे जाण्यासाठी सांगितलं जाईल. परत एकदा आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचंय. आता पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवरती रिडायरेक्ट केलं जाईल, ज्या ठिकाणी लाभार्थ्याचं नाव, एकूण केलेले अर्ज, प्रक्रियेत असलेले अर्ज, रद्द केलेले अर्ज असे सर्व दाखवलं जाईल. या ठिकाणी आपलं प्रोफाईल जे असेल ते प्रोफाईल आपल्याला पाहायचं असेल तर प्रोफाईल पाहू शकता. त्याच्या संदर्भातील काही माहिती आपल्याला याच्यात अपडेट करायची असेल तर करू शकता. याच्यानंतर आपल्याला नवीन बाबीसाठी अर्ज करा, माझे अर्ज, अनुदान मागणी अशा वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जात आहेत. आता याच्यामध्ये आपण अर्ज केलेले असतील तर माझ्या अर्जमध्ये दाखवणार आहेत, आपल्याला नवीन बाबीसाठी अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये घटकाचं नाव एकात्मिक शेती पद्धती भूमी, याच्या अंतर्गत घटकाचं नाव आलेले पुन्हा शेळीपालन, घटकाचा प्रकार उस्मानाबादी, संगमनेरी जात किंवा इतर जाती. आता याच्यामध्ये स्थानिक जात असेल तर स्थानिक जात निवडायची, उस्मानाबादी संगमनेरी जात असेल तर ती निवडायची. आणि याच्यानंतर निवडल्यानंतर आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे. एका कुटुंबातील एका व्यक्तीला लाभ देता येईल, सदर घटकाचा लाभ घेतलेला नसावा, सदर योजनेचा वगैरे वगैरे सर्व 3 वर्षाचा व्यवसाय करणं गरजेचं आहे, असे जे काही माहिती ती दाखवली जाईल. काय काय कागदपत्र आपल्याला लागणार आहेत ते दाखवली जातील. घोषणापत्र, तहसीलदारचं भूमीचं प्रमाणपत्र, जातीचं असेल तर जात प्रमाणपत्र, हे सर्व पाहून आपल्याला पुढे जायचं आहे. याच्यानंतर माहितीची पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुढे जावरती क्लिक करायचे. याच्यानंतर आपल्याकडून एक हमीपत्र ऑनलाईन पद्धतीने घेतलं जाणार आहे. लाभार्थ्याचं नाव, त्याच्या अंतर्गत जवळजवळ 11 पद्धतीच्या घोषणा आहेत त्या ठिकाणी वाचायच्यात आणि अटी शर्ती मान्य करतो पुढे जावरती आपल्याला क्लिक करायचे. या सर्व अटी शर्ती वाचून मान्य करण्यावरती पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्या संदर्भातील एक एक कन्सर्न द्यायचं. या 16 घोषणा आपण या ठिकाणी वाचू शकता की सदर घटकाचं काम पूर्ण केल्यानंतर, खरेदी केल्यानंतर अनुदान मिळते आणि त्याकरता मी पात्र राहील. घटकाचं पूर्ण खरेदी केली, अनुदान मिळण्यास मी पात्र, अशा जे काही पूर्णपणे ज्या याच्या संदर्भातील अटी शर्ती आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या अटी शर्ती सर्व मला मान्य आहेत. अशा प्रकारे त्या अटी शर्तीवरती टिक करायचे आणि योजनेच्या अटी शर्तीविषयी सहमत आहे करून सबमिट करावरती क्लिक करायचे. आपला हा अर्ज सबमिट झालेला आहे. त्याची प्रिंट काढायची असेल, डाउनलोड करायचं असेल आपण करू शकता. पावती क्रमांक, अर्ज केलेली तारीख, कोणत्या घटकासाठी केलेला आहे, जात प्रवर्ग, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. आणि अशा प्रकारे आपण या 75% अनुदानावरती राबवल्या जाणाऱ्या 4 शेळी 1 बोकड या योजनेकरता अर्ज करू शकता. योजना कशी राबवली जाते, अनुदान कसं दिलं जातं वगैरे वगैरे जे काही इतर सविस्तर अशी माहिती ते आपण यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून बनवलेली आहे. अशाच प्रकारे जर तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 च्या अंतर्गत इतर काही बाबींबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.